Hello, hello. Yes, ma'am. Okay. Good morning and sorry for late. My PC is not responding. Okay. So we are dealing with linear differential equation with constant coefficient. Okay. So कॅल्सी आहे सगळ्यांकडे का आज पण नाही घेतला सापडली नाही मॅम. ओके ठीक आहे मग नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आपण येस मॅम. लास्ट एक्झाम्पल कुठलं घेतलं होतं आपण का फक्त आपण ऑक्झिलरी इक्वेशन विथ इमॅजिनरी रूट्स एवढंच बघितलं होतं रिपीटेड झालं होतं इमॅजिनरीचं. इमॅजिनरीचं रिपीटेड ओके नाही लास्ट एक्झाम्पल हे घेतलं होतं ना d3y डिवायडेड बाय dx क्यूब प्लस y इज इक्वल टू 0 हेच होतं ना येस मॅम. ओके चलो आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ राइट डाउन सॉल्व d raised to 4y solve d raised to 4y divided by dx raised to 4 plus 6 into d2y divided by dx square plus 9y is equal to 0. Okay, so first of all we write its auxiliary equation. Its auxiliary equation is d raised to 4 plus 6d square plus 9 into y is equal to 0. So d raised to 4 plus 6d square plus 9 is equal to 0. ओके इथं काय आहे d raised to 4 आहे प्लस 6d स्क्वेअर आहे प्लस 9 आहे ओके जर सपोज यालाच आपण असं लिहिलं तर d स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर ह्याचं ब्रॅकेट एक्सपांड करा काय येईल d स्क्वेअरचा स्क्वेअर d raised to 4 प्लस 2 into 3 into d स्क्वेअर 6d स्क्वेअर प्लस असंच a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर काय येणार आहे ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर बरोबर आपण कसं लिहिलं ह्यालाच फक्त d रेस टू 4 प्लस 6d स्क्वेअर प्लस 9 च्या ऐवजी d स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आता हे याचा स्क्वेअर आहे इज इक्वल टू 0 म्हणजेच काय येणार आहे d स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल -3 सो d इज इक्वल टू काय येईल ह्यालाच आपण असं लिहू शकतो ना और d स्क्वेअर इज इक्वल टू -1 इज नथिंग बट आय स्क्वेअर इंटू 3 म्हणजेच d इज इक्वल टू काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 3 आय म्हणजेच प्लस मायनस पण ह्या ब्रॅकेटचं काय आहे इथं ह्याचा काय आहे इथं स्क्वेअर आहे मॅम. स्क्वेअर आहे म्हणजेच ही किती वेळा येणार हे टर्म म्हणजे एकदा बरं ठीक आहे आपण इकडे बघा हे काय आहे d स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0 ह्यालाच आपण असं लिहू शकतो d स्क्वेअर प्लस 3 इंटू d स्क्वेअर प्लस 3 म्हणजेच काय येणार आहे d स्क्वेअर प्लस 3 इज इक्वल टू 0 अँड d स्क्वेअर प्लस 3 इज इक्वल टू 0 म्हणजेच काय येईल इथं स्क्वेअर पाहिजे d स्क्वेअर इज इक्वल टू -3 अँड d स्क्वेअर इज इक्वल टू -3 म्हणजेच d स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे 3i and d square is equal to 3i म्हणजेच d is equal to काय येणार आहे प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i and d is equal to प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i
म्हणजे इथे अजून एकदा काय येणार, प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i. म्हणजे आता ह्याचे रूट्स काय आले नक्की, d इज इक्वल टू √3i √3i मायनस √3i अँड मायनस √3i. हे लिहून घ्या वाटलंच तर, जर समजत नसेल तर इकडचं. ओके, सो रूट्स काय आले, रूट्स आर कॉम्प्लेक्स अँड इमॅजिनरी किंवा कॉम्प्लेक्स, आपण इमॅजिनरी म्हणू, इमॅजिनरी अँड रिपीटेड. सो रूट्स आर इमॅजिनरी अँड repeated. So the solution is y is equal to, कॉम्प्लेक्स चे आपण कसे लिहिले होते रिपीटेड, तर c1 प्लस c2x इंटू कॉस ऑफ √3x प्लस c3 प्लस c4x इंटू साइन ऑफ √3x. आता इथं e रेस टू ची टर्म लिहायची, तर काय येणार आहे, e ची रिअल पार्ट किती आहे, रिअल पार्ट किती ह्याच्यामध्ये, e रेस टू 0x येईल. आपण कसं लिहिलं होतं, x प्लस आय वाय. ठीक आहे, ह्या x ला आपण काय म्हणलं होतं, रिअल पार्ट. ह्याला आपण काय म्हणलं होतं, इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे, सो मग आता इथं फक्त काय √3 आहे, रिअल पार्ट आहे का, हॅलो, नाही मॅम. म्हणजेच किती येणार, 0. राईट. परत एकदा सांगते, ऐका, d रेस टू 4y डिवायडेड बाय dx रेस टू 4 प्लस 6 इंटू d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर प्लस 9y इज इक्वल टू 0. ओके, so its auxiliary equation is d raised to 4 plus 6d square plus 9 into y is equal to 0. So d raised to 4 plus 6d square plus 9 is equal to 0. ह्यालाच आपण कसं लिहिलं, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ला आपण कसं लिहिणार आहे, a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच आपण हा d रेस टू 4 प्लस 6d स्क्वेअर प्लस 9 ला d स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिलं. ठीक आहे, मग आता हे इथलं लिहून घ्या. ठीक आहे, डी स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0, म्हणजेच डी स्क्वेअर प्लस 3 इंटू डी स्क्वेअर प्लस 3 इज इक्वल टू 0. सो डी स्क्वेअर प्लस 3 is equal to 0 and d square plus 3 is equal to 0. So d square is equal to minus 3 and d square is equal to minus 3. So d square is equal to 3i. So d is equal to plus minus square root of 3i. d is equal to plus minus square root of 3i. हे प्लस प्लस लिहिलं, हे मायनस मायनस लिहिलं. हा एकदा रिपीट झालाय, हा एकदा रिपीट झालाय. आपण कसं लिहित होतो, रिपीट झालेल्याचं सोल्युशन y is equal to e raised to alpha x c1 plus c2x into cos beta x plus c3 plus c4x into sin beta x. ठीक आहे, मग आता इथं अल्फा किती आला, आपला फक्त इमॅजिनरी पार्ट आहे, म्हणजेच अल्फा किती आला इथं, 0 आला, आणि बीटा किती आला आपला, √3. ओके, हे लिहून घ्या.
ओके, लिहून झालं हे? हॅलो. येस मॅम. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं. राईट डाऊन. सॉल्व d3y divided by dx cube plus 8y is equal to 0. Okay, so first of all we write its auxiliary equation. D raised to d cube plus 8 into y is equal to 0. d cube plus 8 is equal to 0. आता 8 म्हणजेच आपण असं लिहू शकतो d cube plus 2 cube, बरोबर. 2 चा क्यूब किती येणार आहे? 2 चा क्यूब किती येईल? 8 येणार मॅम. 8 मॅम. राईट, सो आता आपण हे ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला यूज करू शकतो. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू काय असणार आहे फॉर्म्युला आपल्याकडे? ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. सो आता इथं आपलं काय आलंय? फक्त डी क्यूब प्लस 2 क्यूब. सो काय येणार आहे? डी प्लस 2 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 4. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो डी प्लस 2 इंटू डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 4 इज इक्वल टू 0. आता ह्याचे फॅक्टर्स काय? मल्टिप्लिकेशन 4 यायला पाहिजे अँड त्याचं सबस्ट्रॅक्शन 2 यायला पाहिजे. मग आपण आता इथे काय यूज करू? डी इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सो इज इक्वल टू काय येणार आहे? मायनस बी मीन्स 2 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर 4 मायनस 4ac. किती येणार आहे? 4 इंटू सी किती आपला? 4. 16 डिवायडेड बाय 2. सो इज इक्वल टू काय येईल? 2 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 12 डिवायडेड बाय 2. आता हे 12 म्हणजे किती? 4 इंटू 3. 4 जर 4 स्क्वेअर रूटच्या बाहेर आला तर काय येणार आहे? डिवायडेड बाय 2. हे 2 सगळं काय होईल? कॅन्सल. म्हणजेच राहील काय? 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 3. मायनस 3 लाच आपण कसं लिहिल? 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i स्क्वेअर. म्हणजेच इथं आय रूटच्या बाहेर आला तर 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i. म्हणजे हा रूट कसा मिळाला आपल्याला? इमॅजिनरी. म्हणजे ह्याचे रूट्स काय मिळतील आपल्याला? डी इज इक्वल टू -2 अँड 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i. ठीक आहे. मग आता ह्याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? द सोल्युशन इज y इज इक्वल टू, आता ह्याचं कसं लिहिणार सांगा? अल्फा प्लस बीटा आय शी कम्पेअर केलं. अल्फा किती आला? किती येईल सांगा? 1 प्लस रूट 3i. इथं काय? अल्फा प्लस बीटा आय. ह्याच्याशी कम्पेअर केलं तर अल्फा किती येईल? 1 अँड बीटा किती येईल? रूट 3i. रूट 3 फक्त. 3. हा, मग आता आपण ह्याचं सोल्युशन कसं लिहित होतो? y इज इक्वल टू ई रेस टू अल्फा एक्स इंटू c1 कॉस बीटा एक्स प्लस c2 साइन बीटा एक्स. ओके, मग आता इथं कसं लिहिणार तुम्ही? y इज इक्वल टू ई रेस टू अल्फा एक्स. अल्फा किती आहे? 1. सो One ई आहे. रेस, यस, ई रेस टू एक्स c1 कॉस ऑफ किती येणार? बीटा किती आहे? रूट 3. c1 cos of root 3x plus c2 sin of
√3x. 3x. √3x. ओके, आता प्लस ह्याच्यासाठी काय लिहिणार, फक्त हा रिअल आहे. नेक्स्ट कॉन्स्टंट काय येईल? C3 e raised to minus 2x. व्हेरी गुड, C3 e raised to minus 2x. ओके, राईट डाऊन. हे पण लिहून घेत चला, हे रूट्स कसे फाइंड केले ते. ठीक आहे. ओके, झालं हे लिहून? हॅलो. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट हे एक्सप्लेन करायची गरज आहे का? नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं. ठीक आहे, आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. राईट डाऊन. सॉल्व d raised to 4y divided by dx raised to 4 plus 2 into d2y divided by dx square plus y is equal to 0. Okay, so first of all we write its auxiliary equation. D raised to 4 plus 2d square plus 1 into y is equal to 0. So d raised to 4 plus 2d square plus 1 is equal to 0. Again हे आपण असं लिहू शकतो, a square plus b square bracket square. सॉरी, a plus b bracket square लिहिलं तर काय येणार आहे, a square plus twice ab plus b square. मग आता ह्याला आपण कसं लिहिणार, d square plus 1 bracket square is equal to 0. इकडे बघा, d square plus 1 bracket square काय येणार आहे, d raised to 4 plus 2d square plus 1. बरोबर. सो आता इथं आपण हे d square plus 1 bracket square लाच असं लिहू, d square plus 1 into d square plus 1 is equal to 0. So d square plus 1 is equal to 0 and d square plus 1 is equal to 0. So d square is equal to -1 and d square is equal to -1. -1 लाच आपण असं लिहू शकतो, d square is equal to I square.
मगाशी कालच सांगितलं आपण आय स्क्वेअर इज नथिंग बट -1. सो डी इज इक्वल टू प्लस मायनस आय अँड डी इज इक्वल टू प्लस मायनस आय. सो आता इथं पण रिअल पार्ट किती आला तुमचा? रिअल पार्ट किती आला? आय मायनस आय मायनस आय. आय एकदा रिपीट झालाय, मायनस आय एकदा रिपीट झालाय, म्हणजे त्याचं सोल्युशन कसं लिहिणार आहे तुम्ही? रिअल पार्ट किती आहे? रिअल पार्ट किती आहे इथं? अल्फा प्लस बीटा आय. हा फॉर्म आहे आपला. इथं फक्त आय प्रेझेंट आहे. अल्फा म्हणजेच रिअल पार्ट किती असणार आहे इथं? 0. 0. म्हणजेच आता ह्याचं सोल्युशन आपण कसं लिहिणार? y इज इक्वल टू ई रेस टू किती येणार आहे? 0x बरोबर. c1 प्लस c2x इंटू आय आहे फक्त. कॉस बीटा एक्स म्हणजे किती? कॉस आयचा कोइफिशियंट किती आहे? आयचा कोइफिशियंट किती आहे? 2 आहे का 3 आहे का 1 आहे? हॅलो, कॉस एक्स प्लस c3 प्लस c4x इंटू साइन एक्स. ओके, सो एक्झाम्पल काय दिले आपल्याला? सॉल्व डी रेस टू 4y डिवायडेड बाय dx रेस टू 4 प्लस 2 d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू 0. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी राइट द ऑक्सिलरी इक्वेशन d रेस टू 4 प्लस 2d स्क्वेअर प्लस 1 इंटू y इज इक्वल टू 0. सो d रेस टू 4 प्लस 2d स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0. ह्यालाच आपण कसं लिहिलं? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिलं. दॅट इज d स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. ह्याचा स्क्वेअर आहे. आपण a स्क्वेअर लाच असं लिहितो ना, a इंटू a. बरोबर ना? म्हणजे ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून ते ब्रॅकेट 2 वेळा लिहिलं. सो d स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0 and d square plus 1 is equal to 0. So d square is equal to minus 1 and d square is equal to minus 1, and minus 1 is nothing but I square. So d square is equal to I square and d square is equal to I square. So d is equal to plus minus I and plus minus I. So d is equal to I minus I and minus I. सो याचं सोल्युशन आपण कसं लिहिलं? y इज इक्वल टू ई रेस टू 0x c1 प्लस c2x इंटू कॉस एक्स प्लस c3 प्लस c4x इंटू साइन एक्स. इमॅजिनरी रूट रिपीट झाले तर त्याचं सोल्युशन आपण कसं लिहितो? y इज इक्वल टू ई रेस टू अल्फा एक्स. ठीक आहे. रूट एकदा रिपीट झाला तर c1 प्लस c2x इंटू कॉस बीटा एक्स प्लस c3 प्लस c4x इंटू साइन बीटा एक्स. ठीक आहे. जर सपोज दोनदा रिपीट झाला तर आपण कसं लिहिणार आहे सोल्युशन? y इज इक्वल टू ई रेस टू अल्फा एक्स. एकदा रिपीट झालाय तर c2x लिहिले. दोनदा रिपीट झाला तर c1 प्लस c2x प्लस c3x स्क्वेअर इंटू कॉस बीटा एक्स प्लस c4 प्लस c5x प्लस c6x स्क्वेअर इंटू साइन बीटा एक्स. आणि रिपीट नाही झाला, फक्त एकदाच रूट आला तर कसं लिहितो? y इज इक्वल टू ई रेस टू अल्फा एक्स. कसं लिहितो सांगा? c1 cos बीटा एक्स प्लस
C2 sin बीटा x. झालं हे लिहून? हॅलो, येस मॅम. समजते का समजत नाहीये? मला समजत नाही काय चाललंय ते. तू समजते तुम्हाला नक्की? मॅम सोल्युशन मध्ये कन्फ्युजन झालंय थोडं. हा ना, कॉम्प्लेक्स मध्ये. रिअलचं समजलं ना कसं लिहायचं? येस मॅम. हा ना, ठीक आहे. अजून एक जसं एक्झाम्पल घेऊ तसं समजेल तुम्हाला. आता मी प्रत्येक वेळी हवं तर हे रिपीट करत जाईल. एकदा रिपीट नाही झाला की कसं लिहितात हे 2 तरी आपण करू. प्रत्येक वेळी मी हे रिपीट करत जाईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल सोल्युशन कसं लिहितात. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. सॉल्व d raised to 4y divided by dx raised to 4 minus m raised to 4y is equal to 0. Okay, so first of all we write its auxiliary equation. D raised to 4 minus m raised to 4 into y is equal to 0. So d raised to 4 minus m raised to 4 is equal to 0. ह्यालाच आपण असं लिहू शकतो. d raised to 4 म्हणजे a raised to 4 लाच आपण असं लिहिलं तर चालेल. a square चा स्क्वेअर म्हणजेच किती येणार आहे? a raised to 4च येईल. सो याला आपण असं लिहूया d square चा स्क्वेअर मायनस m square चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू काय असते? a मायनस b अँड a प्लस b. म्हणजेच आता हे डी स्क्वेअरचा स्क्वेअरला डी ला ह्याला a म्हणलं आणि ह्याला b म्हणलं तर असं ह्याचं एक्सपान्शन काय येईल? डी स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर अँड डी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. हे लिहून घेत चला प्रत्येक वेळी मार्जिन मध्ये, नाहीतर नंतर समजणार नाही तुम्हाला आपण हे कसं फाइंड केलं ते. आता नेक्स्ट स्टेप काय येणार आहे? डी स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर इज इक्वल टू 0 अँड डी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग आता हे डी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? एम स्क्वेअर अँड डी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे? मायनस एम स्क्वेअर. सो डी इज इक्वल टू काय येईल इथं? प्लस मायनस यम येईल अँड इथं डी इज इक्वल टू काय येणार आहे? प्लस मायनस यम आय. बरोबर. ह्यालाच आपण असं लिहू डी स्क्वेअर इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू एम स्क्वेअर. मग आता ह्याचे रूट्स काय आले? डी इज इक्वल टू यम मायनस यम यम आय आणि मायनस एम आय. ठीक आहे. आता ह्या दोन साठी कसं लिहिणार सोल्युशन ते सांगा. रिअल आणि डिस्टिंक्ट आहेत. M1 हा रूट आहे तो रिअल आहे, M2 हा रूट आहे तो रिअल आहे आणि डिस्टिंक्ट आहे. मग त्याचं सोल्युशन काय लिहितो? y इज इक्वल टू C1 e रेस टू M1x प्लस C2 e रेस टू M2x. मग आता ह्याचं सोल्युशन कसं येईल ह्या दोन्ही साठीचं? नाही समजलं? C1 e raised to mx plus C2 e raised to minus mx. व्हेरी गुड. प्लस C2 e रेस टू मायनस mx. आता मी इथं लक्ष द्या, हे प्लस mi आणि मायनस mi आहे. ठीक आहे. एकदा चालेल. मग त्याचं सोल्युशन आपण कसं लिहितो? y इज इक्वल टू e रेस टू अल्फा एक्स C1
कॉस बीटा एक्स प्लस C2 साइन बीटा एक्स. ठीक आहे. मग आता इथं आपण C1 C2 यूज केले, आता C3 आणि C4 यूज करावं लागेल. सांगा कसं येईल. e रेस टू अल्फा एक्स आहे. अल्फा किती आहे इथं? फक्त mi आहे. ठीक आहे. अल्फा प्लस बीटा आय असलं तर इथं 0 प्लस mi आहे, म्हणजे अल्फा किती आहे इथं? 0. सो e रेस टू 0x. आता इथं C3 आणि C4 यूज करा. C3 कसं येईल? बीटाच्या ऐवजी m पुट करा. C3 cos हा mi. आय नाही येणार, फक्त आयचं कोइफिशियंट लिहितो आपण. कॉस mx. ओके प्लस C4 sin minus m. वेट. इथं ना मॅम ते मायनस कुठे जातंय मग? मायनस आपण हे साईनच्या वेळेस आपण कन्सिडर करत नाहीये, फक्त जे जे काही मायनस साईन आहे ते इथं साईनच्या. अजून एकदा सांगते. ठीक आहे. आता इथं काय आपलं mi आणि मायनस mi हे वेगवेगळे आले. ठीक आहे. तर आपण काय करतो, ज्या वेळेस हा कॉन्स्टंट लिहितो त्यावेळेस कॉसच्या ठिकाणी हे व्हॅल्यू पुट करतो आणि मायनसची जी मायनस सोबत जी येतं ना ते साईनच्या ठिकाणी पुट करतो. आय आणि मायनस साईन इथं कन्सिडर नाही करायचं आपल्याला. ठीक आहे. ओके मॅम. ओके. जरी सपोज आता समजा 3i आणि मायनस 3i जर रूट आले तर तुम्ही कसं लिहिणार? e रेस टू 0x C1 cos 3x प्लस C2 sin 3x. ओके. लक्षात राहील आता? येस मॅम. ओके. एक मिनिट. बोला. ओके. झालं हे लिहून? हॅलो. येस मॅम. ओके. तुम्हाला समजतंय ना मी काय शिकवते ते? थोडं तरी ऍटलीस्ट 50% तरी? हो मॅम. नक्की? हो. ओके. येस मॅम. ठीक आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. राईट डाऊन. सॉल्व d raised to 4y divided by dx raised to 4 plus 13 d2y divided by dx square plus 36y is equal to 0. Okay. So first of all we write its auxiliary equation. Okay. Its auxiliary equation is काय येणार आहे? d raised to 4 plus 13d square plus 36 into y is equal to 0. d raised to 4 plus 13d square plus 36 is equal to 0. ठीक आहे. आता इथं काय आपण हे 36 आहे आणि हे 13 आहे. जरी हे रेस टू 4 मध्ये असेल तर आपण ह्या 36 चे फॅक्टर असे पाडायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन 36 आलं पाहिजे आणि ऍडिशन 13 आली पाहिजे. 9 into 4 किती येत आहे? 36. 36 and 9 plus 4 13. 13. So d raised to 4 plus 9d square plus 4d square plus 36 is equal to 0.
ह्या दोन टर्म मधून डी स्क्वेअर जर कॉमन काढलं तर काय येणार आहे, डी स्क्वेअर प्लस 9 येईल. आणि ह्या दोन टर्म मधून जर 4 कॉमन काढलं तर डी स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. आता ही टर्म काय निघेल, कॉमन निघेल. डी स्क्वेअर प्लस 9 इंटू डी स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0. So d square plus 9 is equal to 0 and d square plus 4 is equal to 0. So d square is equal to minus 9 and d square is equal to minus 4. So d is equal to काय येणार आहे, बरं ठीक आहे, d square is equal to 9i square and d square is equal to 4i square. So d is equal to काय येणार आहे, plus minus 3i and d is equal to plus minus 2i. ओके, आता ह्याचं सोल्युशन तुम्ही सांगायचं मला, ठीक आहे. काय येईल सांगा, y इज इक्वल टू, एकदाच आलाय हा फॅक्टर, रिअल पार्ट किती आहे, 0. सो कसं लिहिणार सोल्युशन, y इज इक्वल टू C1 e रेस टू 3x. जर 3x कसं येणार, इथं किती आहे, i सोबत काय आहे का इथं 1 2 3. हो मॅम, सो राईट, e रेस टू किती आहे, 0x. ओके. हा, आता सांगा पुढं C1. हा, C1 3 साठी सांगा, C1 किती येईल, परत एकदा, हा लक्ष द्या इकडं. y इज इक्वल टू e रेस टू अल्फा x C1 cos बीटा x प्लस C2 sin बीटा x. ठीक आहे, आपला फॅक्टर काय आलाय, 0 प्लस मायनस 3i आलाय. मग इथे अल्फा किती आला, 0, बीटा किती आला, 3. आता सांगा, cos 3x मॅम, cos 3x ओके, प्लस C2 हा, sin 3x. ओके. आता सिमिलरली प्लस मायनस 2 साठी सांगा, 0 प्लस मायनस 2i, अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 2. आता C1 आणि C2 कॉन्स्टंट यूज केले, मग आता पुढचे कॉन्स्टंट यूज करावे लागतील. मग e रेस टू किती येईल इथं, 3. e रेस टू 0x येणार. ओके, हो 0x. हा, आता पुढचे कॉन्स्टंट C3 cos, ओके, हा, ओके, व्हेरी गुड. सो सोल्युशन काय आलं, e रेस टू 0x C1 cos 3x प्लस C2 sin 3x प्लस e रेस टू 0x C3 cos 2x प्लस C4 sin 2x. ओके, प्रत्येक वेळी y इज इक्वल टू e रेस टू अल्फा x C1 cos बीटा x प्लस C2 sin बीटा x. ठीक आहे, इथे फक्त अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू पुट करायचे. जर समजा इथे तुमचं 1 प्लस मायनस √3i आला असतं तर अल्फा किती आला असता तुमचा, ह्या ठिकाणी अल्फा किती आला असता, 1 अँड बीटा किती आला असता, √3. राईट. हे प्लस मायनस साइन कन्सिडर नाही करायचं. ओके, फक्त ह्याचा कोइफिशियंट म्हणजे तुमचं बीटा असणार आहे. ठीक आहे, लिहून घ्या हे.
तुमच्यापैकी कॉलेजमध्ये कोणी येत नाहीये का? हॅलो, नाही मॅम. हॉस्टेलवर कोणीच आलं नाहीये तुमच्यापैकी? नाही. ओके नो मॅम. ओके ओके ठीक आहे. तुम्ही आला असतात तर मी तुम्हाला ऑफलाईन शिकवलं असतं, म्हणजे थोडं DSL तुम्ही खूप थोडे जण आहे. जर आला असता तर आपण वेगळा इम्पॅक्ट पडला असता ना, फेस टू फेस शिकवलं तर. तुमच्यासाठी हे सगळं नवीनच आहे. ठीक आहे, हे लिहून झालं. येस मॅम. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. राईट डाऊन, सॉल्व. आता इथे डिरेक्टलीच आपल्याला दिलंय, डीच्या फॉर्म मध्ये दिलंय एक्झाम्पल, म्हणजे d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर द्यायच्या ऐवजी सॉल्व d⁴ प्लस 8d स्क्वेअर प्लस 16 into y is equal to 0. Okay, so first of all we write its auxiliary equation. Okay, so its auxiliary equation is d⁴ plus 8d square plus 16 is equal to 0. आता ठीक आहे, आता आपण इथं 16 आहे, 8 आहे, ह्या 16 चे असे फॅक्टर्स पाडायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन 16 आलं पाहिजे आणि ऍडिशन 8 आली पाहिजे. 4 into 4 16, 4 plus 4 8. 8. So d⁴ plus 4d square plus 4d square plus 16 is equal to 0. आता ह्या दोन टर्म मधून काय कॉमन काढू आपण? d स्क्वेअर. राहतं काय? d स्क्वेअर प्लस 4 प्लस ह्या दोन टर्म मधून 4 कॉमन काढू. राहतंय काय? d स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0. आता ही टर्म आणि ही टर्म कॉमन, सो d स्क्वेअर प्लस 4 आणि d स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू काय येईल? 0. म्हणजेच नेक्स्ट स्टेप काय येईल? d स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0 and d square plus 4 is equal to 0. So d square is equal to -4 and d square is equal to -4. So d square is equal to 4i square and d square is equal to 4i square. So d is equal to plus minus 2i and d is equal to plus minus 2i. आता हा प्लस मायनस 2i आणि प्लस मायनस 2i काय झालंय? रिपीट झाले. रिपीट झालाय. मग ह्याचं सोल्युशन आपण कसं लिहिणार? y इज इक्वल टू e⁴ रिपीट झालाय c1 प्लस c2x इंटू कॉस बीटा x प्लस c3 प्लस c4x इंटू साइन बीटा x. ओके, आता इथं काय आलं आपलं? 0 प्लस मायनस 2i. अल्फा इज इक्वल टू किती? 0 0 and बीटा इज इक्वल टू 2 2. मग आता इथं मी जे लिहिलंय त्यानुसार ह्याचं सोल्युशन सांगा तुम्ही काय येईल? y इज इक्वल टू, कम्पेअर करा आणि फक्त सांगा, व्हॅल्यू पुटअप करा. e⁴ इकडे लक्ष द्या. e⁴x. यस, यस, e⁴x. आता सांगा c1 c1 plus हा c2x हा cos 2x व्हेरी गुड प्लस plus c3 plus c4x ओके इंटू 2x. very good. So the solution is y is equal to e⁴x c1 plus c2x into cos 2x plus c3 plus c4x into sin 2x.
झालं मॅम. झालं? ठीक आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक्सक्यूज मी मॅम. हा बोला. मॅम 10:30 वाजता आमचं रेग्युलर पायथॉन ट्रेनिंगचं लेक्चर आहे म्हणून अच्छा आम्हाला ग्रुपला इन्स्ट्रक्शन्स होते, ते टाइम अप झाला. अच्छा, मग तुम्हाला जॉईन व्हायचंय का तिकडे? अं, परत काही इन्स्ट्रक्शन आले का? हो मॅम, ह्याला आलं मॅम, डीएससीच्या ग्रुपला आलं होतं धुमाळ अच्छा. मॅडम कडून. ओके. मी तुमच्या सीसींना विचारून तुम्हाला सांगू का लगेच? हो मॅम. ओके ठीक आहे. हॅलो. हा तुम्ही सगळ्यांना जॉईन व्हायचं ना तिकडे? हॅलो. हॅलो. हॅलो, आवाज येतोय ना माझा? Yes, हो ma'am. मॅम. ओके, म्हणजे सगळे जॉईन होते ना तिकडे? हो. ठीक आहे, मग आपण इथे थांबूया. ओके. सगळ्यांना समजते ना नक्की काय चालू आहे काय नाही ते क्लासमध्ये? हा Yes, मॅम ma'am. समजतं. ठीक हो, आहे. ma'am. ओके ठीक आहे, आपण थांबू इथे.